चला सर्वांचं लक्ष इकडे मी काय सांगत आहे थोडं लक्ष देऊन ऐका. एवढं तर आपल्याला माहित आहे की आपल्या घरामध्ये जर मोठ्या मशिनरीज असतील किंवा कुठली पण एखादी मोठी वस्तू आपण जेव्हा इन्स्टॉल करता डोमेस्टिक मध्ये किंवा कमर्शियल मध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये अर्थिंगची खूप गरज आहे. विदाऊट अर्थिंग आपण कुठल्याच इक्विपमेंटला वापरत नाही. तर सगळ्यात पहिला प्रश्न तर हा पडतो की अर्थिंगची का गरज आहे ते मी या दोन डायग्राम थ्रू सांगतो. अर्थिंग तसं बघायला गेलं तर दोन प्रकारचे असतात. एक भला मोठा खड्डा बनवला जातो, त्याच्यामध्ये एक तर पाईप टाकला जातो कॉपरचा, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे प्लेट टाकली जाते कॉपरची. तर प्लेट वापरायचं का पाईप वापरायचं ते मशीनच्या रेटिंग आणि जागेवर डिपेंड करतं. मग अर्थिंग का प्रोव्हाइड केली जाते, वेगवेगळ्या रेफरन्स बुकमध्ये वेगवेगळी माहिती दिलेली आहे. पण अर्थिंगचा सगळ्यात प्रायमरी मोटो हाच आहे की जर एखाद्या वस्तूचं इन्सुलेशन खराब झालं, समजा माझ्याकडे एखादी वॉशिंग मशीन आहे किंवा कुठली एक मशीन पकडून चला, वरची समजा 3 फेज इंडक्शन मोटर्स पकडून चला, 3 फेज इंडक्शन मोटरच्या वाइंडिंग मधून करंट पास होतो. वाइंडिंग आणि वरची जी फ्रेम किंवा मधला धातू असतो त्याच्यामध्ये इन्सुलेशन असतं, त्याला 1 लेअर ऑफ इन्सुलेशन म्हणतात. समजा मोटरमध्ये काही कुटाणा झाला, ओव्हरलोड झाली, शॉर्ट सर्किट झालं, मोटर खराब झाली, तर त्या वाइंडिंग मधला करंट मोटरच्या बॉडीमध्ये उतरतो. आणि एकदा मोटरच्या बॉडीमध्ये तो करंट उतरला आणि आपला हात जर त्या मोटरला लागला आणि सर्किट जर कंप्लीट झालं, तो अख्खा करंट आपल्या बॉडीतून ट्रॅव्हल करतो आणि त्याचा आपल्याला एक भयानक इलेक्ट्रिक शॉक लागू शकतो, हो का नाही? मग हा इलेक्ट्रिक शॉक पासून जर आपल्याला वाचायचा असेल किंवा तो मोठा करंट आपल्या बॉडीतून नाही झाला पाहिजे म्हणून एक प्रोसेस यूज केली जाते. त्या प्रोसेसला काय म्हणतं? अर्थिंग म्हणतात. मग तुम्ही म्हणाले अर्थिंग नेमकं का करायचं ते बघा. माझ्याकडे एक इंडक्शन मोटर आहे 3 फेज. इंडक्शन मोटरला मी इन्स्टॉल केलेला आहे स्क्रू वगैरेचा यूज करून आणि त्याला ग्राउंड सरफेसवर ठेवलेला आहे. 3 फेज इंडक्शन मोटरला 3 फेज एसी सप्लाय दिला. तर तुम्हाला पण माहिती आहे की 3 फेज इंडक्शन मोटरची बाहेरची जी फ्रेम असते ते लोखंडाची असते ना. आपण वर प्लास्टिक वगैरे यूज करू शकत नाही, कारण मोटर मोठ्या प्रमाणात हीट तयार करते, मेल्ट होऊ शकतं, जळू शकतो, पॉइंटवर येतो. मोटरमध्ये काही तो कुटाणा झाला आणि तो लिकेज करंट मोटरच्या कशातून पास होतोय? मोटरच्या बॉडीमधून. आणि समजा एक व्यक्ती त्याच्या जवळ आला. आता तुम्ही म्हणाल मग गुट्ट्या स्त्रियांचं शूज घातलाय, एक 2 मिनिटासाठी अझूम करून चला की त्याने शूज घातलेला. मोटर वगैरे आपल्या घरात असते, आपण घरात सहसा शूज वगैरे घालत नाही, मोस्ट ऑफ द टाइम तर आपण वापरत नाही, बाहेर निघतानाच घालता. शूज त्याच्या पायात नाही, अझूम करा. आणि जर चुकून त्या व्यक्तीचा कॉन्टॅक्ट तर मोटरच्या बॉडी सोबत झाला, करंटला काही घेणं देणं नाहीये. करंट काय म्हणतो? मला हाय कंडक्टिंग पाथ किंवा मला डायरेक्शन किंवा मला ब्रँच तुटलेली दिसली, मी 100% काय होणार? ट्रॅव्हल करणार. म्हणजे या बॉडीमध्ये जेवढा काही करंट लिकेज करंट ट्रॅव्हल करत होता, तो लिकेज करंट त्या व्यक्तीच्या हाता थ्रू त्या पूर्ण बॉडीतून ग्राउंड मध्ये जातो, सर्किट कंप्लीट होतो आणि या व्यक्तीला काय लागतो? इलेक्ट्रिक. जर करंट हेवी असेल तो व्यक्ती मरण्याची पण प्रोबॅबिलिटी असते. मग तुम्ही मला मोटरला तर आपण हात लावत नाही, मान्य करतो, पण घरात जे लहान लेकरं वगैरे असतात त्यांना माहित नसते, ते कुठे हात लावत राहतात, मान्य आहे. असं काय जुगाड करता येईल की मोठ्या प्रमाणातला करंट या व्यक्तीच्या बॉडीमधून जायला नाही पाहिजे? याला एकच जुगाड आहे. ही 3 फेज इंडक्शन मोटर जी आहे, आता ही स्टार कनेक्टेड आहे का डेल्टा, मला घेणं देणं नाहीये. स्टार कनेक्टेड असेल तर न्यूट्रल पॉइंट मधून अर्थिंग काढा. उदाहरणार्थ तुम्हाला स्टार डेल्टा काहीच कळत नाही, इट्स ओके. मोटरला जिथे इन्स्टॉल केलेला आहे त्याच्या कुठं पण एक साईडला स्क्रू घ्यायचा, ट्विस्ट करायचा, त्याच्यातून जीआय वायर म्हणजे कोणतं? गॅल्वनाइज आयन वायर. मार्केटमध्ये मिळतं, थोडं दिसायला स्टील सारखं असतं. जीआय वायर त्या स्क्रूला गुंडाळायचं चांगलं, ते जीआय वायर सिस्टमॅटिकली बाहेर घ्यायचं आणि त्याला कुठं कनेक्ट करायचं? ग्राउंडला. ग्राउंडला कनेक्ट करायचं म्हणजे फक्त सोडून द्यायचं नाही, तर प्रॉपर अर्थिंग करायची, वेदर इट इज प्लेट अर्थिंग ऑर पाईप अर्थिंग. मग तुम्ही म्हणाल याचा काय फायदा झाला, मी सांगतो. तर जेवढा काही लिकेज करंट त्या इंडक्शन मोटरमधून पास होतात त्या बॉडीमधून, एका साईडने त्या व्यक्तीचा चुकून इकडे हात लागलेला आहे आणि दुसऱ्या साईडला अर्थिंग इलेक्ट्रोड आहे. दिसतो का सर्वांना? हो का नाही? म्हणजे आता करंटला जायला किती ऑप्शन्स आहेत? करंट कुठला ऑप्शन प्रिफर करेल? लो कंडक्टिंग पाथ की हाय कंडक्टिंग पाथ? हाय कंडक्टिंग पाथ. उदाहरणार्थ तुम्हाला पण माहिती आहे आपल्या बॉडीचा रेजिस्टन्स जवळपास चेंज होत राहतो. 4000 पकडून चला. या व्यक्तीच्या बॉडीचा रेजिस्टन्स आहे 4000 ओम आणि इकडे जो तुम्ही जीआय वायर प्लेस केलेला आहे याचा रेजिस्टन्स आहे 50 ओम. सो करंटला इकडून जायला आवडेल, इकडून जायला आवडणार नाही, इकडून जाणारच नाही असं नाहीये. सो सांगण्याचं तात्पर्य काय? मोठ्या प्रमाणातला करंट या कंडक्टर मधून खाली जाईल आणि व्हेरी निग्लिजिबल करंट बॉडीतून जाईल. पण हा जो निग्लिजिबल करंट जेव्हा या बॉडीतून जातो त्याला इलेक्ट्रिक शॉक लागणार नाही का? लागेल. त्याला एक मायनर झटका फील होईल छोटासा, त्याला कळून जाईल की आपल्याला एक मायनर इलेक्ट्रिक शॉक लागत आहे, पण त्याचा बेनिफिट त्या व्यक्तीला हा होईल, त्या व्यक्तीचा जीव जाणार नाही. डोक्यात चाललंय?
सो अर्थिंगचा सगळ्यात मोठा रोल हाच आहे की जर एखाद्या व्यक्तीचा बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्या व्यक्तीचा जीव जाता कामा नाही. सहसा बॉडीमध्ये करंट उतरत नाही, जे मधलं इन्सुलेशन खराब झालं, वेदर इट इज 1 लेअर की 2 लेअर, तरच इन्सुलेशन खराब झालंच बॉडीत करंट उतरतो, अदरवाईज करंट उतरत नाही. सो म्हणून गव्हर्नमेंट कधी पण सांगतं किंवा कुठला पण इलेक्ट्रिकल कामं करणारा व्यक्ती असेल, घरासाठी 100% अर्थिंग लावायची म्हणजे लावायचे. अनुभव एखादा घरात ऍक्सिडेंट होऊन जर तुम्ही नंतर अर्थिंग लावताय त्याचा काहीच फायदा नाही. तुमचं घर किती छोटा असो, तुमचं घर किती मोठा असो, मोठ्या वस्तू असो, मोठ्या वस्तू नसो, प्रॉपरली अर्थिंग घराला यूज करायची. इज दॅट क्लिअर? चला पुढे. हे नेक्स्ट बीट काय होतं आपलं?